असे आपले लोकप्रिय आमदार माननीय विजयभाऊ शिवतारे आपण मनोगत व्यक्त करते. आपले लोकप्रिय आमदार माननीय विजयभाऊ शिवतारे आपण मनोगत व्यक्त करते. पुणे जिल्हा परिषद निवडणुका 2026 त्याचप्रमाणे पंचायत समिती निवडणुका 2026 या दोन्ही निवडणुकीच्या दरम्यान जिल्हा परिषदेचे आमचे उमेदवार आमचे सर्वांचे उमेदवार गेली 30 वर्ष बाबा जाधवराव च्या काळापासून समाजकार्यात असणारा माणूस उमेदवार रमेशआबा इंगळे आणि त्याचबरोबर पंचायत समितीचे या गणाचे माळशिरस गणाचे आमचे उमेदवार शरदराव यादव सर्वसामान्य घरातला शेतकरी कुटुंबातला पोरगा पंचायत समितीचा ग्रामपंचायतचा सदस्य त्याला आपण उमेदवारी दिली आणि या दोन्ही उमेदवारांना धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरील बटणं दाबून आपण प्रचंड बहुमताने निवडून द्या ही विनंती करण्यासाठी आज आपल्यासमोर आम्ही आलेलो. मित्रो, मी विकास कामावर किती कोटीची कामं केली ही नारायण आणि या सर्वांनी सदा असेल आपला किशोर असेल सगळे आपल्याला सगळं सांगत असतात. त्यामुळे मी त्याच्यावर बोलणार नाही. मी फक्त 2-3 प्रश्न आपल्याला करणार आहेत. 2008-9ला विजय शिवतारे जर पुरंदरला आले नसते आणि 2009ला जर विजय शिवतारे आमदार झाले नसते तर तुमची पुरंदर उपसा पूर्ण झाली असते का? बंद नाही, चालूच झाली नव्हती. एक खाली पंप हाऊस तिकडे होता, सगळे पंप हाऊस नवीन केले, पाईपलाईन केले. त्या पिसरवेच्या फाटक होतं, त्या फाटकाच्या पलीकडे सगळे पाईप पडलेले होते बघा. आज जे हिरवं दिसतंय ना ते त्या पुरंदर उपसामध्ये झालंय. नाही तर त्याच्या अगोदर आम्ही सगळे मजुरी करायला खाली जायचो ते सोरतापवाडी आणि ह्या सगळ्या त्या चौधरवाडी फिरदरवाडी सगळ्या कुंजीरवाडीकडे. आणि म्हणून विकास ह्याला म्हणतात. आत्तापर्यंतचे सगळ्या निवडणुका कशा झाल्या तुम्हाला सांगतो. विषय काय असायचे 2008च्या अगोदर? चारा छावणी, रोजगार हमी, टँकर मारा, हे सगळं चित्र बदललं. आता निवडणुकीमध्ये विषय काय म्हणून त्याला उमेदवार आहे. अरे हे स्वाभिमानी जनता आहे पुरंदरची, हे अशी येडी गावाळी नाही तुमच्यासारख्या आले की ती गेले पण स्वाभिमान विकणार नाहीत कोणी.
मला खात्री आहे. काही लोक चला देवाला, अरे अगोदर काय 2 वर्ष अगोदर देवदेव का नाही केला? आता महिलांना गंडवण्यासाठी चला अंबाबाईला चला, किती गांडवागंडवी. आणि म्हणून मी सगळ्या महिलांना सांगितलं, बऱ्याच ठिकाणी गावांमध्ये देवदर्शन केलं काय अडचण नाही, मनात जरा सुद्धा शंका ठेवू नका. उलट मतदानाला जाताना 7 तारखेला सकाळी अंबाबाईच्या देवळात उभं राहून जसं दर्शन घेतलं तसं डोळे झाकून दर्शन घ्या आणि अंबाबाईला म्हणा, अंबाबाई निवळ मतांसाठी जोगवा मागणाऱ्या लोकांना नव्हे, परंतु माझ्या पुरंदर तालुक्याच्या पुढच्या 10 पिढ्या घडवण्यासाठी जो माणूस झटतोय ते विजय शिवतारे आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणाला मी मतदान करणार. मनात काही शंका ठेवू नका, देव सुद्धा तुमची साथ देईल. IT पार्क येते, आंतरराष्ट्रीय विमानतळ. कधी कोणी स्वप्नात तरी विचार केला होता का विमानतळ? आता सर्वसामान्य आमचा शेतकरी माणूस सुद्धा बोलतो विमानतळ होणार आहे आमच्याकडे. 1 नंबरला जाणार आहे तालुका आपला, 1 नंबरला, महाराष्ट्रात 1 नंबरला. नवीन पुणे होणार आहे सगळं. 10,500 कोटी रुपये सात गावामध्ये पैसे येणार आहेत विमानतळाचे जा. किती? 10,500 कोटी. लोक सगळ्या बँका बघा दुकानं थाटतायत सासवडमध्ये, डिपॉझिट मिळतील म्हणून. 50,000 कोटीचा विमानतळ आहे. हे आमच्या गल्लीतले लोक कधी विचार तरी करू शकले होते? 40 वर्ष. मध्ये एक बातमी आली होती बघा, मी विधानसभा जिंकली आणि त्याच्यानंतर एक बातमी आली होती चांगली, प्रदीप जगतापची. पुरंदरमधील कमीत कमी 100 भुक्कड पुढारी भंगारात पाहिले असेल बरेच लोक. 40 वर्ष लोकांना गंडवत होते. सगळे पक्षाचे लोक एकत्र येणार, मोहिनीच्या समोर सकाळी नाश्त्याला बसणार आणि सांगणार, मग हे बघ माळशिरसमध्ये मी इसार पावती मारली 5 एकराची, इकडे 2 एकराची मारली. मग पुण्यातला हा गिऱ्हाईक आहे त्याला मी 8 लाखांनी घेतली, 15 लाखांनी फिरवली. हेच कारणातले सगळे लोक अशा प्रकारचे दलाल होते. आजही ते दलाल आहेत. विमानतळाला विरोध करणारा दुसरा एक माणूस दलालच आहे ना जमिनीचा. कुठून आले पैसे एवढे? गोरगरिबांच्या मुंड्या मुरगळून 10 लाखांनी जमीन घ्यायची आणि पुढे 25 लाखांनी फिरवायची. हा, आता कसली काँग्रेस राहिले काय? सडका हात आहे आणि त्याच्यात ते कमळ सुद्धा धरलेलं आहे. त्यामुळे काही लक्षात घ्या, खूप चांगलं भविष्य आहे पुढच्या 10 पिढ्यांचं आमच्या. IT पार्क झाल्यानंतर कमीत कमी 1 लाख पोरांना इंजिनियर्सला नोकऱ्या मिळतील. एअरपोर्टमध्ये 1.25 लाख नोकऱ्यांचं प्राविधान आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाप्रमाणे देणार नोकऱ्या. अधिक 10वी-12वी शिकलेली जी मुलं आहेत त्यांना मग कसं हे करणार? तर एअरपोर्टमध्ये लोडर असतात, ड्रायव्हर असतात, एकदम स्पेशलाइज ट्रेनिंग असते. ते ट्रेनिंग एअरपोर्ट बनवणाऱ्या कंपनीने घडवायचे, त्यांना ट्रेनिंग द्यायचं आणि त्यांनाच एअरपोर्टमध्ये काम द्यायचं. हे मी नाही सांगत, मुख्यमंत्र्यांनी सगळ्या 15 दिवसापूर्वी मुंबईत मीटिंग झाली. प्रत्येक गावातले 7-7, 8-8 लोक होते आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं स्वतः परतावा मिळणार आहे. जमिनीचे तर पैसे मिळतील, पण 100 गुंठे जमीन दिली तर 15 गुंठे त्यांना एअरपोर्टमध्ये 15 गुंठे मिळणार आहे, ज्याची किंमत 1 कोटी रुपये एकर गुंठा असेल कमीत कमी. त्या जमिनीच्या 10 पट पैसे ह्या परताव्यामध्ये मिळणार. जास्तीत जास्त आपल्या लोकांचा कसा फायदा करून देणे. आणि म्हणून मित्र, 5 वर्ष मी नव्हतो तर काय झालं होतं? ऊस सुकायचे ना, बोंबलत बसायचं. काय कुठच्या रस्त्याला डांबर तरी टाकलं होतं का? फक्त भांडणं लावायची. तुम्हाला काय पाणी दिलं नाही, पण पुरंदर उपसामध्ये जवळजवळ 8-10 कोटी रुपये रिपेअरच्या नावाखाली काढले, यांचीच कंपनी. एक लक्षात घ्या साहेब, आम्ही सगळे शेतकरी आहोत. लिंबाच्या झाडाला आंबा कधी लागू शकतो का? नाही लागणार. कशाला अपेक्षा करायची? लूट केली. 3 अधिकारी सस्पेंड आहेत, चेक करून एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि आणखी 2 सस्पेंड आहेत. हे आपले नामानिराळे पैसे खाऊन. आणि म्हणून मित्रो,
चांगली माणसं आहेत. माणिक निंबाळकर तिकडे आहे, इकडे शरद आहे, साध्या घरातलं पोरग आहे. कोणाचा पोरगा आहे 40 वर्ष काही करता आलं नाही, लालबत्ती घेऊन फिरले मिरवले 10-20 वर्ष. जिल्हा परिषद अध्यक्ष, तो आमचा भरणे मामा जिल्हा परिषद अध्यक्ष झाला. 3 वर्षात त्याने 550 कोटी रुपये हे इंदापूरला घेऊन गेले. आमच्याकडे 5.5 कोटी तरी आले का? आणि असे अकर्तृत्ववान मंडळी आता म्हणतात माझ्या पोराला निवडून द्या. तिकडे ते दुर्गाडे निरा याच्यामध्ये, अरे तुझ्या मुलीचं कर्तृत्व काय, काय तिने काम समाजकार्य केलंय, कशासाठी? नाही माझी मुलगी आहे ना म्हणून तिला निवडून द्या. हा, तिकडे तसंच आहे त्या भाजपचं दिवे गराडे गटामध्ये, काय नाही माझी मुलगी आहे ना निवडून द्या. लक्षात घ्या, सगळ्या मुलांनी मला प्रेशर केला होता वीर भिवडी गटामध्ये की ही भांडणं संपत नसतील तर बापू तुमचा मुलगा उभा करा, भांडणं संपून जातील आणि सोपं काम होईल. सासवड नगरपालिकेला मला सर्वांनी सांगितलं की माझी मुलगी डॉक्टर आहे, जी आता वन फिरत असते, सगळीकडे मोठे कारखाने चालवते, तिला द्या. नाही म्हटलं, ह्या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत, कार्यकर्त्यांना मोठे करण्याच्या निवडणुका आहेत, घरातल्या घराणेशाही नाही करायची आहे मला, नाही म्हणून सांगितलं. सगळे आता हे सगळे होते सगळ्या मीटिंग. अडचणीत होती. डीनला सांगितलं मी, एकनाथ पवारकडून डीन आहेत हॉस्पिटलचे प्रमुख ससूनचे, या मुलीची सगळी काळजी घ्यायची आणि ते लहान मूल एक जे वाचलेलं आहे त्याला इन्क्युबेटरमध्ये ठेवायचं, पण 10-20 लाख रुपये खर्च येतो. तिची ती सगळी व्यवस्था इन्क्युबेटरची निश्चितपणे पुढच्या सगळ्या काळात करून आपण तिला देखील करतो. राजेवाडीचा एक किस्सा सांगतो तुम्हाला. आमदार नसतो, तो कुटुंब प्रमुख आहे. घरातलं कोणाचं काय होत आहे, कोणाचं दुखणं होत आहे, कोणाचं काय होत आहे, कोणाचं शिक्षण आहे, कोणाचं लग्न आहे, बारकाईने सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायला. तुमच्या बाजूच्या माळशिरस गावामध्ये कोमल, मला वाटते बोरावके, कोमल बोरावके, मला रात्री 11 वाजता फोन आला, जोर रडायला लागली. अरे म्हटलं काय झालंय ते तर सांग. बापू म्हणे माझा 27 वर्षाचा नवरा आहे, मी 26 वर्षाची आहे आणि डॉक्टरने सांगितलं की पुढच्या 24 तासात ऑपरेशन नाही केलं तर हा मरणार. मी म्हटलं बाबा रिपोर्ट तर पाठव, त्याचे काय रिपोर्ट असेल ते पाठव. मी रणजित जगताप जे आहेत मोठे डॉक्टर आहेत, सगळ्यात नंबर 1चे हार्टचे, त्यांना फोन केला. ते म्हणे बापू मला रिपोर्ट पाठवा. डॉक्टर लोक कधी कधी घाबरत असतात. आणि 5च मिनिटात त्यांचा मला फोन आला की बापू उद्याच्या उद्या ह्या माणसाचं ऑपरेशन नाही झालं तर कुठच्याही क्षणाला हा माणूस जाईल. रात्री 11ला बोलल्यानंतर सकाळी 6 वाजता संपूर्ण ऑपरेशनची तयारी, पैसे नाहीत. 6 वाजता ऑपरेशन रणजित जगतापने केलं. त्या ऑपरेशन थिएटरचा खर्च डॉक्टर इनामदार करून इनामदार हॉस्पिटलला ऑपरेशन केलं. त्यांना मी फोन केला, म्हणे बघ कमीत कमी काय खर्च लागेल तेवढं करा, डिस्काउंट द्या. ते म्हणे बापू तुम्हाला डिस्काउंट नाही, तुम्हाला फ्रीमध्ये, आणि आज नाही याच्या पुढचे काही पेशंट येतील सगळ्या पेशंटला मी फ्रीमध्ये देणार. कारण एक काळ असा होता की माझ्यावर मोठं बालंट आलं होतं आणि एका तुमच्या फोनमुळे पुण्याच्या कमिशनरने माझी बाजू ऐकून घेतली आणि मला एका मोठ्या संकटातून मी वाचलो. कदाचित त्यावेळेस जर एखाद्या राजकीय नेत्याने मला बोलले असते ना 1 कोटी रुपये मला द्या तर मी सेटल करतो, तरी मी दिले असते. एक चहासुद्धा तुम्ही घेतला नाही. इतका प्रामाणिक काम करणारा राजकारणी आहे ना, आम्ही निश्चितपणे तुम्हाला मदत करू. ते ऑपरेशन झालं. राजेवाडीचं बाजूलाच तुमच्या राजेवाडीमध्ये असाच एक प्रसंग झाला होता. 10वीचं पोरगं पोटात
छातीमध्ये पस झाला, पू झाला. असाच मला फोन केला होले हॉस्पिटलला सोपान देवला होता की बापू असं असं झालंय की पू झालेलं आहे आणि पोरगं वाचणार नाही असं डॉक्टर बोलत आहेत. मी आमचे डॉक्टर दळवी करून आहेत सासवडचे, त्यांना पाठवलं. डॉक्टर ओलेंशी बोललं, ते म्हणे साहेब आमचं काम नाही, अजून 1.5 लिटर पू आहे आणि हा मुलगा वाचण्याची शक्यता नाही आहे. राजेवाडीची जगताप शेतामध्ये पत्र्याचं घर आहे, मजुरी करणारी महिला, तिचा नवरा टेम्पो ड्रायव्हर आहे. राजेवाडीच्या अलीकडे राईट साईडला, आपण तिकडून आलं राईट साईडला घ्या. मी एकनाथ पवारांना फोन केला, सगळे डॉक्टर उभे केले तिथे, कार्डिओलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट, सगळे टॉपचे डॉक्टर. 12:30-1ला ॲडमिट केलं. पुढची 5 दिवस होतं, तो पोरगा वाचला. हे कुटुंब प्रमुखाचं काम आहे. तो रात्री 12-1ला 2 वाजतील 3 वाजतील एखादा ॲक्सिडेंट झाला तर पोलिसांना फोन नंतर जातो, पहिला फोन विजय बापूला येतो आणि पुढच्या सगळ्या व्यवस्था केल्या जातात. हे कुटुंब प्रमुखाचं काम आहे. ह्या 40 वर्षात त्यांनी काय केलं आहे का होय? मिरवण्याचं काम फक्त केलेलं आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी लोकशाहीमध्ये चांगले लोक निवडून आले पाहिजेत, चांगल्या लोकांच्या पाठी उभं राहिलं पाहिजे. याच्यासाठी काळजीने अगदी सिद्धोबाला स्मरून सांगतो. सिद्धोबाला तरी त्यावेळेस बघा ना, क वर्ग, मी विरोधी आमदार होतो, सांगायचो एकही क देत नव्हते. अख्ख्या तालुक्यातले सगळे क वर्ग केले. वीरचं ब वर्ग केलं, गुळुंच्याचं ब वर्ग केलं. 3.5 कोटी रुपये दरवर्षी येतात. आणि म्हणून सत्तेचा वापर जास्तीत जास्त लोकांसाठी कसा करायचा यालाही बुद्धी लागते, कायदे माहीत असावे लागतात, अधिकारी तुमचं ऐकायला लागतात, मंत्री तुमचे ऐकतात. आणि म्हणून पुढचं भवितव्य पुढच्या 5 वर्षात मी पुन्हा एकदा सांगतो की आपला तालुका हा महाराष्ट्रात 1 नंबरला जाईल, विमानतळ, IT पार्क सगळं झाल्यानंतर. आणि आमच्या पुढच्या पिढ्यांना प्रचंड मोठा व्यवसायाचा, नोकऱ्यांची संधी आहे. आणि म्हणून आपण माझ्या बरोबरीने राहावं, धनुष्यबाणाला मतदान करावं. लाडक्या बहिणी बऱ्याच बसलेल्या आहेत. मला सांगावं, 46,000 कोटी रुपये दरवर्षी द्यावे लागतात. 1,500 रुपये एका महिलेला. पण वर्षाचं बजेट किती आहे? 46,000 कोटी. एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले नसते तर कोणच्या मायच्या लालाची हिंमत नव्हती एवढे पैसे ह्या गोरगरीब शेतकरी महिलांना देण्याचं. आज स्वाभिमानाने ते जगतायत, स्वाभिमानाने जगतात. कित्येकांचं आयुष्य आईवडिलांच्या घरी गेलं, एकही पैसा उत्पन्न नाही. नवऱ्याच्या घरी गेलं, एकही पैसा उत्पन्न नाही. मुलं झाली, मग त्यांच्यासाठी नवस अमुक तमुक, मग त्यांची लग्न, मग सगळं करत 65व्या वर्षी जर पांडुरंगाला जायचं असेल ना, तर त्या महिलेला म्हाताऱ्या नवऱ्यापुढे किंवा मुलापुढे हात पसरावे लागायचे की 1000 रुपये मला दे, मला पांडुरंगाला जाय. त्याचा मूड चांगला असला तर ठीक आहे, नाहीतर तो गप्प बस म्हातारे. काय वाटत असेल त्या माऊलीला दिवाला. 60-65 वर्ष फ्रीमध्ये सेवा, सगळी समर्पित भावनेने. बरोबर आम्ही ते ओळखलं आणि ते 1,500 रुपये स्वाभिमानाने. अरे कित्येक मोठ्या मोठ्या घरातल्या महिला, बँकेत अकाउंटच नव्हतं, त्या 1,500 रुपयासाठी अकाउंट उघडलं आहे. आणि नवरा विचारतो, आले का पैसे, आले का पैसे. मला एक महिला बोलते, बापू मला मेसेज आले की लगेच डिलीट करून टाकते मी. त्यामुळे आपल्या सर्वांनी, ही अशी ताकदीची माणसं आहेत आम्ही सगळे, कामाचे लोक आहोत, लोकांसाठी झटणारे लोक आहेत. मिरवण्यासाठी आमदारकी नाही आहे. आमदारकी आणि ह्या सगळे पदं ही निश्चितपणे लोकांच्या हितासाठी आहेत, त्यांच्यासाठी झटलं पाहिजे. त्यांच्या आयुष्यात चांगले 4 दिवस सोन्याचे कसे येतील, सुखाचे कसे येतील, याच्यासाठी धडपडी केल्या पाहिजेत. जा ना आता तुम्ही टेकवडी, सगळ्या पिसरव्यापासून, टेकवडीपासून, माळशिरसपासून शेतातून बंगले बांधलेत शेतकऱ्यांनी, शेतीच्या पैशावर 1-1 कोटीचे. हे झालं असतं का? सांधही पडलेली करता येत नव्हती 6-7 साली, 8 साली. आणि म्हणून हा आमूलाग्र बदल झाला आहे. आणखी पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी विश्वासाने काम करावं अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. DPच्या संदर्भामध्ये हे झालं आहे ते मी आता लगेच तुमचं 7 तारखेला 9 तारखेला हे संपलं की लगेच 63 हॉर्सपॉवरची DP इमिडिएट करून देतो. बेनला ओढ्यापलीकडे नवीन DP करणे, दोन्ही करून देतो. फक्त तो फॉलोअप करायचा आणि पत्र घ्यायचं. त्या गवईला पत्र जाईल, मी फोन करून बोलेन आणि त्याची कामं होतील.
विसरायला नको. माझ्या मते पुढे जायचं आहे. आणि पुरंदर उपसा काल ते रायझिंग मेनमध्ये लिकेज झालेलं आहे आणि म्हणून त्याचं वेल्डिंग चालू आहे कालपासून. आज सकाळपासून चालू 2 दिवसात होईल. आणि मी आहे नाही ते बसलेलो, दोन्ही पंप चालतील, पाहिजे एवढं पाणी. 19% पाणी अख्ख्या महाराष्ट्रात बापूंनी कायदा केला आणि 19% शेतकऱ्यांना पाणी दिलं. पाणी वापरणाऱ्या जेवढ्या कंपन्या होत्या, दारूची कंपनी, साखर कारखाने, या सगळ्यांना त्यांचे भाव 1.5 केले पाण्याचे. आणि त्याच्यातून मी 700 कोटी रुपये मिळायला लागले मला वर्षाला. 45,000 पाणी बिल भरलंय. तुम्ही नव्हता त्यावेळेस. 45,000 मी विचारलं की बाबा तुम्ही, मी कायदा केलाय, हे 45,000 कसं काय भाव वाढलाय. नंतर मी नीट पाहिल्यावर काय लक्षात आलं माहिती आहे काय, हे 19% त्यांनी ठेवलं, पण ₹1.16 युनिटचा रेट होता ना, तो ह्या चोर लोकांनी ₹2.70 केला. तर ₹2.70 19% आणि ₹1.16 झालं ना तिप्पट. त्यामुळे मी ते लगेच ते बदललं. आणि एकनाथराव शिंदे 2 ऑगस्टला पालखी तळावर आले आणि त्यांनी सांगितलं परत जसा होता तसा रेट ₹1.16 केला जाईल आणि परत तुमचे रेट बरोबर झाले. आणि म्हणून प्रामाणिकपणे काम करणारे आम्ही लोक आहोत. यायला थोडा वेळ कमी पडतो. लोकांना वाटते अरे बाप दररोज प्रत्येकाला वाटते गावात आले पाहिजे, गावात आले. मी सकाळी 8 पासून ना बायकोला भेटत, ना पोरांना भेटत, ना कोणाला काय नाही. इथं तर कोणीच नसते. 24 तास काम केलं तरी वेळ कमी पडतो. त्यामुळे कदाचित असं कधी कधी होते अरे आले कुठे, इलेक्शन नंतर आले. इलेक्शन नंतर मी आलो असतो तर आता 1100 कोटी रुपये मी आणले. ह्यांना 5 वर्षात 10 कोटी मिळाले नव्हते, 1100 कोटी रुपये. 143 कोटीची सासवडची योजना पाणी पुरवठ्याची केली, काम सुरू आहे. 78 कोटीची देवाची आपली जेजुरीची योजना केली. 349 कोटी जेजुरीच्या देवस्थानाचा विकास आराखडा केला, त्यातले 109 कोटी आणले. 352 कोटीचा हा रस्ता तुमचा हा संपत आला आता बघा, 10 मीटरचा हा रस्ता आहे. त्याच्यानंतर 245 कोटी गुंजवणीसाठी मिळाले. 1100-1200 कोटी रुपये 6 महिन्यात. अक्कल लागते, हुशारी लागते आणि दमसुद्धा लागतो. समोरचे घाबरतात, हे बापूला काय हे केलं जायला अंगावर यायचा. मंत्रीबिंत्रीसुद्धा घाबरतात. सिनियरिटी आणि हुशार. पहिल्या 10 नेत्यात आता बापू झाला ना पुरंदरचा. अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही जा, पुरंदर म्हटलं की विजय शिवतारे आणि विजय शिवतारे म्हटलं की पुरंदर. निश्चितपणे आपण सगळ्यांनी चांगलं मतदान करावं. 9 वाजलेत. पुढे एक मीटिंग आहे माळशिरसमध्ये, 10च्या आत संपवायचं आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरील बटणं दाबून प्रचंड बहुमताने सगळ्या लाडक्या बहिणींनी वगैरे, कुणी घाबरायचं कारण नाही. कुणी काही येईल, कुणी पैसे देईल, कुणी साडी देईल, काय करेल, काय कशाची गरज नाही. काय करायचं ते करा, पण बटणं दाबताना धनुष्यबाणाची दाब सिद्धवाला समोरून एवढंच सांगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला समस्या वाढ